लोकसभेचा निकाल लागला आणि आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावं लागलं, तर महाविकास आघाडीने 30 जागांवर बाजी मारली होती आणि त्यातली एक जागा अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले विशाल पाटील यांनी जिंकली. पण 2019च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर तेव्हा भाजपने 23 खासदार निवडून आणले होते. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल बघितला तर भाजप फक्त 9 उमेदवार निवडून आणू शकली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत नक्की काय घडणार, या निवडणुकीत आपण नक्की किती जागा जिंकणार, या विचाराने महायुतीच्या गोटात धाकधूक वाढली आहे. म्हणून आता महायुतीने आपल्या विधानसभेचा फुल प्लॅनिंग करत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवल्याचं बोललं जात आहे. पण यामध्ये आता शिंदे गट आणि अजितदादा गटाला तडजोड करावी लागू शकते अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे भाजपचा हा फॉर्म्युला आता महायुतीमध्ये मान्य होणार का? बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय टीओडी मराठी. विधानसभा निवडणुकीसाठी आता महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा सुद्धा फॉर्म्युला ठरलाय. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली होती. सुरुवातीला विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष 100 ते 105 जागांवर निवडणूक लढवू शकतो. ठाकरे गटाच्या वाट्याला 90 ते 95 जागा येऊ शकतात आणि शरद पवार गट विधानसभेला 80 ते 85 जागांवर लढू शकतो अशी चर्चा होती. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीने विधानसभेसाठी 96-96-96 असा फॉर्म्युला निश्चित केल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभेला लवकरात लवकर उमेदवारांची घोषणा होण्याची सुद्धा शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीत बघितलं तर राज्यातील विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी आता महायुतीमधील शिंदे गट हा 100 जागा, तर राष्ट्रवादी अजित पवार गट तब्बल 90 जागांवर लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. अशातच रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी सुद्धा 10 जागांची मागणी केल्याचं समजतंय. दुसरीकडे बघितलं तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनसे ही विधानसभेच्या 20 जागांवर लढण्याची शक्यता आहे. आता या सगळ्या चर्चांचा विचार केला तर भाजप आतापर्यंत विधानसभेच्या नेमक्या किती जागा लढणार याची माहिती अजून तरी समोर आली नव्हती. पण आता भाजपने आपला विधानसभेचा फॉर्म्युला ठरवल्याचं बोललं जात आहे. त्यात भाजपने येत्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी 155 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेसाठी 60 ते 65 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी 50 ते 55 जागा सोडण्याची भाजपची तयारी असल्याचं समजतंय. तर महायुतीमधील उरलेल्या 3 मित्र पक्षांसाठी 15 जागा राखून ठेवण्याची भाजपची योजना असल्याचं समजतंय. त्यामुळे आता जागा वाटपाच्या चर्चेच्या वेळी रिपाईची सर्वेसर्वा रामदास आठवले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे व अजित पवार हे आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच राज्यातील विधानसभेचे एकूण 288 जागांपैकी 155 जागांवर लढण्याची तयारी भाजपने केल्याने आणि तसं झालं तर शिंदे गट आणि अजितदादा गटाला तडजोड करावी लागू शकते. त्यामुळे हा फॉर्म्युला महायुतीत मान्य होणार का? यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून नक्की कळवा.